मी डॉक्टर स्नेहल, कार्डियक रिहॅब स्पेशलिस्ट. हार्ट अटॅक, कार्डियक अरेस्ट आणि हार्ट फेलियर मध्ये काय फरक? हृदयाला जर रक्तपुरवठा कमी झाला किंवा तो कम्प्लिटली बंद झाला, तर अशा व्यक्तीला हार्ट अटॅक येतो. हार्ट अटॅक आला की व्यक्तीला दडदडून घाम यायला लागतो, छातीत दुखायला लागतं, दुखणं हातात जाऊ शकतं आणि कधी-कधी त्याला उलट्या होतात, धाप लागते. ही मेडिकल एमर्जन्सी आहे. काम करता-करता जर मध्येच हार्ट बंद पडलं, तर त्याला कार्डियक अरेस्ट असं आपण म्हणतो. खूप वेळेसाठी जर हृदयाला व्यवस्थित रक्तपुरवठा झाला नाही किंवा अचानक हृदयावरती एकदम डिमांड वाढला, तर अचानक काम करता-करता हार्ट बंद पडतो आणि आपण त्याला कार्डियक अरेस्ट असं म्हणतो. अशा सिच्युएशनमध्ये सी-पी-आर किंवा डिफिब्रिलेटर वापरून हार्टचं फंक्शनिंग पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न केला जातो. ही सुद्धा एक मेडिकल एमर्जन्सी आहे. हार्ट फेलियर हा हळू-हळू सेट इन होतो. हार्ट फेलियरमध्ये आपलं हार्ट व्यवस्थित फंक्शन करत नाही. म्हणजे तो व्यवस्थित बाहेर रक्त पुश करू शकत नाही. ह्या गोष्टीमुळे व्यक्तीला पायाला सूज येणे किंवा दम लागणे, शारीरिक क्षमता कमी होणे अशी लक्षणं दिसायला लागतात. हार्ट फेलियर जनरली हार्ट अटॅक नंतर काही महिन्यांमध्ये सेट होतं किंवा जर हार्टचे मसल्स वीक झाले असले, तर हार्ट फेलियर सेट होतो. थँक यू व्हेरी मच.